सुनीता कंकरियाताई आपल्याला लाभलेले आहेत। मी त्यांचा थोडक्यात परिचय करत होतो। जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी त्यांना नामांकित केलं होतं। वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची सन्मानपूर्वक नोंद झाली होती। 3 तपापेक्षा त्यांनी समाजसेवेची तपश्चर्या केलेली आहे। आतापर्यंत बेटी बचाओ, स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीचे ते आद्य प्रवर्तक आहेत। 2 राष्ट्रपती पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे। आतापर्यंत आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेत त्यांचं विशेष गौरव केलेला आहे आणि 150पेक्षा त्यांनी आतापर्यंत पुरस्कार मिळवलेले आहेत। आणि विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्याचा गौरव म्हणून पोस्टाचं टपाल तिकीट जे असतं ते त्यांनी त्यांच्या नावाने प्रकाशित झालेलं आहे। भारताच्या पहिल्या रोटरी पीस सेंटरच्या स्थापनेसाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे। माता, पत्नी, सून, लेक अशा नात्यांना समृद्ध करत आत्तापर्यंत त्यांनी 40 वर्ष नेत्रसेवा केलेली आहे आणि 40 वर्ष त्या सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत। या आपल्या डॉक्टर सुद्धा या आपल्या आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत। आजचा हा 8 मार्च जो जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण साजरा करतोय त्या कार्यक्रमासाठी आपल्याला इथं उपलब्ध झालेले आहे। नमस्कार, महिला दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा। आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे। आजच्या या महिला दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंतीताई वैदी साहेब, तसेच आमच्या काकी मंगलताई भालेराव आणि ज्यांना आपला नुकतेच आपलं नोबेल जे एक सर्वात उच्च पारितोषिक आहे नोबेल पारितोषिक की जे 1910 साली रवींद्रनाथ टागोरांना मिळालं आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत म्हणजे आता 2024 आहे, तर या 134 वर्षामध्ये फक्त 9 भारतीय पर्सनॅलिटीला किंवा 9 भारतीय व्यक्तींना ते मिळालं। मग त्याच्यामध्ये मदर टेरेसा आहे, जो फिजिक्समध्ये एक शोध लागला रामन इफेक्ट, CV रामन आहेत, अमर्त्य सेन आहेत। तर ह्या पारितोषिकाचं नामांकनासाठी ताईंची निवड झाली। ते आज आपल्याला बेटी बचाओ बेटी पढाओच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधाताई कंकरिया प्रमुख पाहुणे आहेत। तसेच आपले MD मोरे साहेब, आपले वकील साहेब आणि सर्व भगिनींनो बंधूंनो। तर आजची जी थीम आहे ही आज जागतिक महिला दिनाची थीम आहे ती आहे महिलांचा सहभाग प्रगतीचे यशोगान। म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये असेल किंवा ज्या ज्या कामामध्ये असेल महिलांचा सहभाग होतो ते काम उत्कृष्ट रीतीने पूर्ण होतं। तसं एक आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगताचे उद्धारी। तसेच प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो। तर आज हा जागतिक महिला दिन आपण रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आणि रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या मार्फत साजरा करत आहोत। तर या प्रसंगी मी या महिला दिनाला माझ्या शुभेच्छा आहेत आणि मला जी प्रस्तावित करायची संधी संयोजकांनी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या संस्थेचे संचालक तज्ञ संचालक मान्य श्री अनिरुद्ध देवचक साहेब आपल्याकडे मनोगत करतील। जागतिक महिला दिनानिमित्त आज आपल्या रेणुका माता मल्टीस्टेटच्या वतीनं हा जो महिला सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेत्रतज्ञ डॉक्टर सुधाताई कंकरिया, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय जयंतीताई, आपल्या मार्गदर्शक आणि आधारस्तंभ मंगलताई भालेराव,
व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असलेले ॲडव्होकेट नितीनजी भालेराव, रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे सन्माननीय देशमुख साहेब, आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून आपण उपस्थित झालेल्या सर्व माझ्या महिला भगिनी कर्मचारी. आज खरं तर महिला दिन आहे. ज्यांना आपण आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले त्या सुधाताई कांकरे यांचा परिचय आपण ऐकला. पण केवळ अहमदनगर नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये एक आदर्श महिला कशी असावी याचं एक मूर्तिमंत असं उदाहरण म्हणजे सुधाताई आहेत. जवळपास 25 ते 30 वर्षापासून मी त्यांचा एक कौटुंबिक घटक आहे आणि त्यांचा संघर्ष, त्यांची वाटचाल ही सगळी मी स्वतः पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. त्यामुळं प्रत्येक वेळेला आदर्श महिला म्हणल्यानंतर मोठी मोठी नावं घेण्याची आवश्यकता नाही. आणखी आपल्या समोर आपल्या घरातल्या महिलेचं उदाहरण त्यासाठी आपल्याला घ्यायला हवं आणि तो आदर्श सुधाताईंच्या रूपानं आज आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित झाला आहे. मला वाटतं आमच्या सर्व महिला सहकाऱ्यांसाठी हा नक्कीच आनंददायी आणि प्रेरणा देणारा असा क्षण असायला पाहिजे, असायला हवा आणि असायला आहे. मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद होतोय की रेणुका माता मल्टीस्टेटची जी काही प्रगती आज आपण पाहतो आहोत, आमच्या 134 शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि 9 राज्यांमध्ये आपण हा विस्तार केलेला आहे. 10 लाखांच्या वर सभासद संख्या या ठिकाणी आपल्या संस्थेची आहे आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढते आहे. मार्केटमध्ये आर्थिक क्षेत्राच्या संदर्भामध्ये अविश्वासाचं वातावरण सर्व दूर असताना रेणुका माता मल्टीस्टेटनी हा जो विश्वास आपल्या खातेदारांमध्ये आणि सभासदांमध्ये निर्माण करण्याचं काम जे केलेलं आहे, या संपूर्ण यशामध्ये आणि या कामामध्ये या आमच्या सर्व महिला सहकाऱ्यांचा फार मोठा वाटा आहे, मोठा योगदान आहे. आणि त्यांच्या या अतुल्य अशा कामगिरीबद्दल आपण सर्वजण एकदा या सर्वांचं टाळ्या वाजवून आणि मला या ठिकाणी असं वाटतंय की इथून पुढचा जो काळ आहे तो सुद्धा आपल्यासाठी अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला गाजवता येणार आहे. आपल्या संस्थेचे प्रवर्तक सन्माननीय आदरणीय नाना डॉक्टर प्रशांतजी भालेराव यांचा अर्थक्षेत्रासंदर्भातील जो अभ्यास आहे तो अभ्यास आणि त्यांचा आपल्याला लाभत असलेलं मार्गदर्शन आणि आशीर्वाद या भांडवलावर आपण ही वाटचाल या ठिकाणी यशस्वीपणे करतो आहोत. महिला दिनाच्या निमित्तानं मला सर्वांना तुम्हाला हे सांगायला आवडेल की म्हणजे सुधाताई आहेत म्हणून मी विशेष या ठिकाणी सांगतोय की आपण जे काम हाती घेतो त्या कामामध्ये 100% झोकून देऊन आपण जो प्रयत्न केला तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही. सुधाताईंनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये हात घातला त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी सर्वोच्च असं पद आणि मान सन्मान प्राप्त केलेला आहे. आणि ती जी ऊर्जा, ती जी बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये आहे ती मला वाटतं आपल्या सगळ्यांमध्येही आहे. फक्त आपण आपल्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे ते ओळखण्यासाठी कुठेतरी कमी पडतो आणि चाकोरीबद्ध पद्धतीनं काम करण्याकडे आपला कल राहतो आणि त्यामुळे मग यश मिळतं आपल्याला, पण थोडासा उशीर त्याच्यामध्ये होतो. त्यामुळे मला असं या निमित्ताने सांगायला आवडेल की जशी जशी संस्थेची प्रगती आपण मोठ्या प्रमाणावर करतो आहोत त्याच पद्धतीनं व्यक्तिमत्व म्हणून आपल्या प्रत्येक भगिनीची प्रगती ही सुद्धा या निमित्तानं व्हायला हवी आणि त्यासाठी आपण स्वतः झोकून देऊन प्रयत्न करायला हवेत. आपल्या मनामध्ये एक जिद्द आपण बाळगायला हवी आणि त्यातून जर असे प्रयत्न केले तर रेणुका माता मल्टीस्टेट आणि तुम्ही स्वतः अशा दोघींच्याही संयुक्त विद्यमाने किंवा संयुक्त संयोगातून आपण अतिशय चांगली प्रगती या ठिकाणी साध्य करू शकू असं मला विश्वास वाटतो.
मी या ठिकाणी आदरणीय सन्माननीय डॉक्टर सुधाताई कांकरे यांचं परत एकदा मनापासून संस्थेच्या वतीनं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर यांच्यातर्फे महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार प्रातिनिधिक स्वरूपात आहे. यासाठी मी माननीय सुधाताई कांकरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. तर हा सन्मान, हा अवॉर्ड आदरणीय ताईंनी स्वीकारावा अशी मी विनंती करते. सो आरती गोरक्षनाथ कोकाटे ताईंचं या रेणुका मल्टी स्टेटमध्ये असलेलं योगदान आहे, त्यांनी केलेली सेवा आहे. निरंतर निस्वार्थ वृत्तीने त्या सेवा करत आहेत. यानंतर नमिता चन्ना यांचं उद्गार. सीमा मधुकर सोनवणे. सुशिता प्रवीण देवचक्के. यानंतर प्रिया विठ्ठल सोनवणे. आता रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आणि रेणुका मल्टीस्टेट यांच्या वतीने ज्यांच्या कुटुंबियांमध्ये फक्त मुली आहेत अशा कुटुंबाचा सन्मान होत आहे. त्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू. नमस्कार. आज रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आणि रेणुका मल्टी कोऑपरेटिव्ह सोसायटी अहमदनगर ज्यांच्या ब्रांचेस अनेक राज्यामध्ये आहेत, ज्यांचे लाखो सभासद आहेत, अशा अगदी कर्तृत्ववान अशा रेणुका माता मल्टीस्टेट यांच्यासोबत जी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आहे, जी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते, रोटरीचे 140 देशांमध्ये ब्रांचेस आहेत, अशा अगदी तुल्यबळ असणाऱ्या या 2 संस्था आज एकत्र आलेल्या आहेत आणि जागतिक महिला दिनाचा हा समारंभ इथे साजरा होत आहे. या निमित्ताने मी ज्यांना आज अवॉर्ड मिळालेले आहेत, महिला गौरव सन्मान प्राप्त झालेले आहे, या सगळ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते. मुली असलेल्या परिवाराचा सुद्धा आपण सन्मान केलेला आहे, त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. खरं म्हणजे वेगवेगळ्या देवीच्या रूपाने असेल, शक्तीच्या रूपाने असेल, शांतीच्या रूपाने असेल आणि आईच्या रूपाने उपस्थित असणाऱ्या स्त्री शक्तीला मी वंदन करते, नमन करते, प्रणाम करते. पण संपूर्ण जग जर आपण पाहिलं तर जगाचं अस्तित्वच मुळी स्त्रीवर अवलंबून आहे. ज्या पृथ्वीवर आपण राहतो ती पृथ्वी आहे, ती स्त्री आहे. ज्या सृष्टीचा आपण आस्वाद घेऊन जीवन जगतो
ती सृष्टी आहे आणि ती पण एक स्त्री आहे, ज्यामुळे हे नदी वाहत जाते आणि नदीच्या पाण्याने किनाऱ्यावरील सगळे समृद्ध होत जातात. ते गोड आणि सुंदर असं पाणी देऊन जीवन देणारी जी नदी आहे ती पण एक स्त्री आहे. घराघरातून आईचं प्रेम देणारी, वात्सल्य देणारी आणि मुलांवर संस्कार करून अवघं विश्व घडवणारी कोण असेल तर ती आई आहे. म्हणजे विविध प्रकारची स्त्रीची रूप आज आपण पाहतो आहे आणि प्रत्येक रूप जे आहे तिचं वंदनीय आहे. प्रत्येक रूप हे प्रेम देणारं आहे. मग ते आईचं असेल, बहिणीचं असेल, पत्नीचं असेल किंवा बहिणीचं असेल, सगळ्या प्रकारची रूपं जी आहेत ती खरोखरच प्रेम हा त्याचा केंद्रबिंदू आहे. वात्सल्य हा त्याचा केंद्रबिंदू आहे. हे जरी सगळं खरं असलं तरी पण आज जे आपण समाजाचं चित्र पाहत आहोत है ना, की असं आईवर आता दुहेरी भूमिका आलेली आहे. आई घरामध्ये पण असते, आई बाहेर पण असते, आई सोशली पण ॲक्टिव्ह असते आणि त्यामुळे तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या एकाच वेळेस पडलेल्या आहेत. पण त्यामुळे तिचं तरी कुठेतरी मन स्वास्थ्य म्हणा की मनाची शांती म्हणा ती कुठेतरी हरवू पाहत आहे. आणि हरवलेली शांती परत मिळवण्यासाठी एक चांगला मार्ग राजमार्ग आहे आणि तो म्हणजे राजयोगा मेडिटेशन. मी स्वतः 12 वर्षापासून ते फॉलो करते आणि कधी चान्स मिळाला तर तुम्हाला सुद्धा याविषयी डिटेल अशी माहिती मी तुम्हाला सांगेन की जेणेकरून तुम्हाला सुद्धा आपल्या जीवनामध्ये हरवलेली शांती ही परत मिळवता येईल. आपण अशी ही शांती कुठल्या मॉलमध्ये मिळत नाही. तुमच्या बँकेत मिळते का? पतसंस्थेत मिळते का? आम्ही मोठं फिक्स डिपॉझिट ठेवू मिळेल का? नाही मिळणार. कारण शांती अशी कुठे बाहेर मिळतच नाही. ती आपल्या अंतर्मनातच दडलेली आहे. परंतु तिथपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो आहे राजमार्ग आणि तो राजमार्ग म्हणजे राजयोगाचा मार्ग आहे. पुढे भविष्यामध्ये रोटरी पीस सेंटरच्या वतीने आपण छानशा या मेडिटेशनच्या काही क्लासेसचं आयोजन करून त्यातून तुम्हाला तुमच्याच अंतर्मनात असलेली जी शांती आम्ही तुम्हाला पकडून तुमच्या हातात देऊ आणि ती मात्र तुम्हाला पुढे सांभाळून ठेवावी लागेल आणि शांतीचा अनुभव तुम्ही करणार आहात. विषयाकडे आता दुसऱ्या विषयाकडे येऊया. जागतिक महिला दिवस आहे आणि युनायटेड नेशन जी आहे दरवर्षी वेगवेगळी थीम देत असते. तर यंदाच्या वर्षी जी थीम त्यांनी दिलेली आहे तो महिलांचा सहभाग आणि प्रगतीचे यशोगान असं त्यांनी म्हटलंय की जिथे जिथे महिलांचा सहभाग असणार आहे तिथे तिथे प्रगती असणार आहे आणि जिथे जिथे प्रगती आहे तिथे तिथे यश प्राप्त होणार आहे. मग महिलांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे थोडक्यात मी म्हणेन जो परिसस्पर्शासारखा आहे. परिसचा स्पर्श झाला तर काय होतं? सोनं होतं. तसंच कुठल्याही रूपाने, आईच्या रूपाने, बहिणीच्या रूपाने, पत्नीच्या रूपाने, आजीच्या रूपाने, कुठल्याही रूपाने जर स्त्री आपल्या जीवनामध्ये आली तर आपल्या जीवनाचं नक्कीच ती सोनं करत असते. कारण तिच्यामध्ये सर्वात मोठी शक्ती ती असते वात्सल्याची शक्ती. सर्वात मोठी शक्ती असते ते निस्वार्थ अशी प्रेमाची शक्ती आणि त्यामध्ये त्याग सुद्धा सामावलेला असतो. आधी ती कधीही स्वतःचा विचार करत नाही, आधी लेकराचा विचार करते आणि नंतर मग स्वतःचा असा विचार करत असते. तर आईचा सहभाग, स्त्रियांचा सहभाग हा परिसस्पर्शासारखा आपल्या जीवनाचं सोनं करतो. हे युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र म्हणजे जगाच्या पाठीवर जेवढे देश, जेवढे राष्ट्र आहेत या सगळ्यांनी मिळून हे स्लोगन दिलेलं आहे यंदाच्या वर्षीचं. आणि म्हणून महिलांचा सहभाग कुठेही कमी पडायला नको. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ही पुढे गेली पाहिजे आणि जेव्हा महिला ही पुढे येते अनेक क्षेत्रामध्ये ती आपलं कार्यकर्तृत्व गाजवायला लागते तर तेव्हा आपोआपच समाजामध्ये परिवर्तन होतं. आर्थिक जो फायनान्स आहे त्या क्षेत्रातही खूप मोठा बदल होतो. देशामध्ये खूप मोठा बदल होतो आणि जगामध्ये सुद्धा खूप मोठा बदल होतो. म्हणून महिलांचा सहभाग ही प्रगतीची यशोगान हे टायटल आपण केवळ वर्षभर नाही तर सदासाठी आपल्या सोबत ठेवायचा आहे. आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण जो आहे तो आपल्याला कसा सफल करता येईल. मी क्षण म्हटलंय, मिनिट नाही म्हटलं आणि सेकंद सुद्धा म्हटलं नाही. तर आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा सफल आपल्याला करता आला पाहिजे. सफल करणं म्हणजे मनाची प्रसन्नता टिकून ठेवणं. जेव्हा मनाची प्रसन्नता ढळते तो क्षण असतो आपल्या हातातला जी संधी आली ती निसटून जाण्याचा.
मग आपल्यासमोर अनेक प्रॉब्लेम्स येतील, आपल्यासमोर अनेक चॅलेंजेस येतील, तरी परंतु आपल्या मनाचा जो काही प्रसन्नता आहे ही ढळली नाही पाहिजे, एक सेकंद सुद्धा ढळली नाही पाहिजे. जेव्हा ती आपण टिकून ठेवतो तेव्हाच आपण पुढे पुढे जात असतो. जसं म्हटलं जातं की वेळ ही बँकेसारखी असते. ही बँक आहे, पतसंस्था आहे. वेळ ही बँकेसाठी असते. जेव्हा क्षणाक्षणाची बचत आपण करतो, जेव्हा क्षणाक्षणाची आपण बचत करतो तेव्हाच मोठं कार्य आपण करू शकतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये एकही क्षण वाया जाणार नाही याची आपण दक्षता घेऊया. आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला चान्स मिळेल, ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला सहभाग नोंदवता येईल, त्या त्या क्षेत्रामध्ये आपण आपला सहभाग नोंदवला गेला पाहिजे, केलं पाहिजे. आज त्याचं फळ कदाचित मिळणार नाही, पण जे पेरलं ते उगवतच असतं. जे पेरलं ते उगवत असतं. कधी 1 वर्ष लागतं, कधी 10 वर्ष लागतात, कधी पूर्ण जीवन जातं, ते पुढच्या जन्मी उगवतं. तरी परंतु आपल्याला श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे आणि आपण आपलं कर्म करत गेलं पाहिजे. निस्वार्थपणे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपण जेव्हा कर्म करत जातो, कर्माचा साठा आपल्याकडे वाढत जातो. प्रत्येक क्षण जेव्हा आपण फिक्स डिपॉझिटमध्ये टाकतो तर काही कालानंतर त्याचा मल्टिप्लिकेशन होतं. मग ते वेळेचं पण मल्टिप्लिकेशन होतं. त्यानंतर आपल्याकडे येणाऱ्या संधींचं पण मल्टिप्लिकेशन होतं. आणि जेव्हा आपण त्याचं संधीचं सोनं करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, आनंद आणि यश आणि यशोगान हे आपल्या जीवनामध्ये सहजतेने उपलब्ध होतं. आणि म्हणूनसाठी महिलांचा सहभाग या प्रत्येक क्षेत्रामध्ये परिस्पर्शासारखा असतो आणि तो आपल्याकडे आहे, हे आपलं भाग्य आहे. त्यामुळे कधीही आपण स्वतःला कमी समजायचं नाही. आणि सर्वात जास्त जी शक्ती जी आहे ती महिलांकडे आहे. म्हणून म्हटलं जातं आदिशक्ती, म्हणून म्हटलं जातं शिवशक्ती. आज महाशिवरात्रीचा पण दिवस आहे. योगायोग पहा की महाशिवरात्रीचा दिवस आहे. म्हणजे आजच्या दिवशी आपण उपवास करतो, व्रत करतो, भक्ती करतो आणि आपण ज्योतिर्लिंग आपण म्हणजे आपण मंदिरामध्ये जातो. तर त्यासोबतच परमपिता परमात्मा यांचा जो यथार्थ परिचय आहे, म्हणजे मूर्तीपूजा करणं हे छान आहे, परंतु त्यापेक्षाही उत्तम म्हणजे खरोखर जो परमात्मा आहे तो निराकार आहे, तो परमधाम निवासी आहे, तो सर्वोच्च आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, जो सर्वज्ञ आहे, जो सर्व परे आहे, जो सर्व धर्म मान्य आहे, जो सर्व शक्तिवान आहे आणि तो सदैव दाता आहे. असा तो परमेश्वर, त्याच्याशी आपण जर कनेक्शन जोडलं तर आपला सोल चार्जिंग, मनाचं चार्जिंग होतं. मन कधीही प्रसन्नतेपासून दूर ढळत नाही. आणि तो संदेश घेऊन आजची ही शिवरात्री आलेली आहे. महाशिवरात्री असं म्हटले की महा पण आहे, शिव पण शब्द आहे आणि रात्री पण शब्द आहे. जिथे रात्र असते तिथे अंधार असतो, तिथे अंधकार असतो. मग हा अंधकार आणि रात्री कशाची आहे? ही विकारांची रात्र आपण पाहतोय. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, पापाचार हे जगामध्ये खूप वाढलेलं आहे. म्हणजे काकींना आठवत असेल तुमच्या लहानपणी तुम्ही एवढ्या बातम्या वाचल्या नसतील तेवढ्या आज आपल्याला रोजच वृत्तपत्रामध्ये वाचायला मिळतात. आदरणीय देवचक्के सर आहेत, ते त्याच्यामधले एक्सपर्ट आहेत. म्हणजे पेपर या क्षेत्रातले न्यूजमध्ये, प्रेसमध्ये ते एक्सपर्ट आहेत. ते सुद्धा सांगतील की गेल्या 10 वर्षापूर्वी काय चित्र होतं, 20 वर्षापूर्वी काय चित्र होतं आणि आज काय चित्र आहे. म्हणजे दिवसेंदिवस हे सगळं काही अंधार जो आहे तो वाढत चाललेला आहे. पण म्हटलं जातं ना की अंधार फार झाला पण ती प्रज्वलित करा. माना की अंधेरा घना है लेकिन दिया जलाना क्या मना है. माना की अंधेरा घना है लेकिन दिया जलाना क्या मना है. कोणी आपल्याला अडवून ठेवलंय का की तुम्ही दिवा पेटवू नका, दिवा प्रज्वलित करू नका असं म्हटलंय का? अंधार फार झाला म्हणून दोष आणि तक्रार करण्यापेक्षा गुपचूप जर एक दीप प्रज्वलित केला तर नक्कीच उजेड येतो. अंधाराला पकडून बाहेर फेकावं लागत नाही. आणि हाच एक संदेश आज महाशिवरात्रीच्या दिवशी आपण घेतला पाहिजे. आणि आपला जो आत्मदीप आहे तो प्रज्वलित करून आपल्या जीवनाच्या उजेड वाटा ज्या आहेत त्या आपल्याला अधिक कशा प्रगत करता येईल यासाठी आपल्याला अटेन्शन दिलं पाहिजे. आज जागतिक महिला दिवस कधी आपण साजरा करू शकतो? जर महिला असतील
असतील तर महिला दिवस आपण साजरा करू शकतो. आणि जर महिला बनायचं असेल तर आधी मुलगी असायला हवी. मग आधी मुलगी असायला हवी तर आधी मुलीचा जन्म व्हायला हवा. पण आपण पाहतोय की मुलगी नको ही भावना शेकडो वर्षापूर्वी या समाजाच्या मनामध्ये पेरली गेली. त्याला खतपाणी मिळालं आणि ते झाड मोठं झालं, त्याला कडू अशी फळं आली आणि ती कडू फळं म्हणजे समाजामध्ये आज असलेला असमतोलपणा, समाजाची घडी विस्कटून गेलेली आहे. मुलांच्या संख्येत आणि मुलींच्या संख्येत एवढी तफावत झालेली आहे की आज मुलं लग्नासाठी उभे आहेत परंतु मुली त्यांना मिळत नाही. खरं आहे का? खरं आहे का? प्रत्येक समाजाचं हे चित्र आहे. आज लग्नाला मुलं उभी आहेत पण मुली मिळत नाही. नंतर जे वधूवर सूचक मेळावे असतात ना, तर त्याच्यामध्ये त्याविषयी पण एक बातमी मी वाचली. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 1350 एवढे मुलं आज आहेत ते वधूवर परिचय मेळायला आलेले आहेत आणि मुली फक्त 19 आल्यात. म्हणजे केवढी मोठी तफावत आहे. आणि त्यामुळे मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न किती गंभीर झालेला आहे. म्हणजे मुलगी 6 महिन्याची असो नाही तर 60 वर्षाची आजी असो, तिच्या सुरक्षितेचा प्रश्न यामुळेच मोठा बिकट झालेला आहे. आणि समाजामध्ये महापाप जे होत आहे त्याच्या पाठीमागे हे एक मोठं कारण आहे. मग त्याविषयी आपण आत्मपरीक्षण करणार आहोत का? एक आई म्हणून आपली भूमिका, एक बहीण म्हणून आपली भूमिका, एक आत्या म्हणून आपली भूमिका, म्हणजे आपण ज्या भूमिकेमध्ये आज वावरत आहोत त्या भूमिकेतून आपण स्त्री जन्माच्या स्वागतासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. खरं म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती आहे, नाही असं नाही, परंतु आता मुलगी शिकली आहे, बायका पण शिकलेल्या आहेत, त्या आपल्या पायावर उभ्या आहेत, त्या आपला निर्णय आपण स्वतःही घेत आहेत आणि पहिल्यापेक्षा ही स्थिती आता खूप काही चांगली आहे. त्यामुळे निर्णय घेत असताना आपण हे मूलभूतरित्या लक्षात ठेवलं पाहिजे की मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मग आपल्या घरातील मुलगी ज्यांच्या घरी असं काही वातावरण असेल या सगळ्यांमध्ये आपण त्यांना सहाय्य करून मुलीच्या जन्माच्या स्वागत याच्यासारखं पुण्याचं कामच दुसरं नाही. माझ्या कवितेच्या 4 ओळी आहेत की म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पणतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पणतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला, स्त्री जन्माचे स्वागत करायला. आज जर मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई समोर येणारच नाही. आणि उद्याची जर आई हा घटकच फॅमिलीतून निघून गेला तर मुलीचा कशाला मुलाचा सुद्धा जन्म होणार नाही. याचाच अर्थ माणूस निर्माण होणार नाही. जिथे आई आहे तिथेच प्रेम आणि वात्सल्य, त्यामुळे माणुसकी सुद्धा जिवंत राहणार नाही. मग ज्या जगामध्ये माणूसच नाही, ज्या जगामध्ये माणुसकीच नाही, ते जग सुद्धा जिवंत राहू शकत नाही. म्हणून जगाचा पाया सुद्धा मुलीच्या अस्तित्वाशी निगडीत आहे. जगाचा पाया सुद्धा मुलीच्या अस्तित्वाशी निगडीत आहे. मुलगी जन्मली वाढली तरच ती जग हे म्हणजे जगाचा आधार ही मुलगी आहे. त्यामुळे जर आपण मुलीला नाकारलं तर हे जग संपायला वेळ लागणार नाही. मग जगामध्ये शांती असेल, जगामध्ये आनंद असेल, जगामध्ये समृद्धी असेल, जगामध्ये प्रगती असेल, या सगळ्या गोष्टी नंतर. पण मुलगी आली तरच तिच्या सोबत शांती येणार आहे, तिच्या सोबत समृद्धी येणार आहे, तिच्या सोबत शक्ती येणार आहे आणि तिच्या सोबतच प्रगती येणार आहे. त्यामुळे सगळ्या मूलभूत गोष्टी ज्या आहेत या स्त्रीच्या जन्माशी निगडीत आहेत. आणि म्हणूनच आजच्या या जागतिक महिला दिनाच्या दिवशी जेव्हा आपण इथे तो महिला दिन साजरा करत आहोत तर सर्वांनी एक संकल्प केला पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूणहत्या होणार नाही याची जबाबदारी मी स्वतः घेईन. आणि प्रत्येक स्त्री जन्माचं स्वागत करण्याची भूमिका माझी नेहमी राहील. तर मी विनंती करेल की आपल्या रेणुका मल्टीस्टेट या पतसंस्थेला की आपण आपल्या या सगळे जे अधिकारी कर्मचारी सगळा जो परिवार आहे
त्या परिवाराच्या वतीने आपण तुमच्या एखाद्या मासिक बैठकीमध्ये असा ठराव घ्या की आमच्या हा जो परिवार आहे याच्यामध्ये एकही स्त्री भ्रूणहत्या होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, दक्षता घेऊ आणि जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीचं आपण कन्या जन्म आनंद सोहळ्याने स्वागत करू. कन्या जन्म आनंद सोहळा हा सगळ्यांनी मिळून साजरा करायचा आहे. समजा आता आपल्या या पतसंस्थेचे अधिकारी पदाधिकारी यांची सगळ्यांची किती संख्या आहे? किती? 645. तर 645 एक परिवार आपण समजू. 645 परिवारामध्ये कुठेही मुलगी झाली तरी प्रत्येकाने 10,000 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं. किती? 10 मिळून किती झाले? 6,450. 6,450. तर त्याच्यामध्ये 5,000ची एफडी त्या मुलीच्या नावाने करा आणि उरलेल्या पैशातून त्या मुलीच्या तिला झबलं घ्या, आईला थोडीशी साडी वगैरे घ्या आणि असं त्यांचं कोड कौतुक करा. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे ना. मग 10 रुपये कोणाकडे नाहीत असं गोष्ट आहे का? आहे ना. आणि हे 10 रुपये आपण म्हणजे कशासाठी देतोय? या मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी देतो आहे, जी जगाचा आधार आहे, जगाच्या अस्तित्वाचा आधार आहे आणि म्हणून अशा प्रकारचा ठराव घ्यावा अशी मी विनंती करेन. कोण कोण 10 रुपये द्यायला तयार आहे? हात जरा उंच करा. चालेल. म्हणजे काकींना विनंती करते आणि वहिनींना पण की एवढ्या सगळ्यांनी हात वर केलेले 10,000 रुपयासाठी. तर आपण आपल्या या पतसंस्थेचा ठराव आपल्या वार्षिक किंवा मासिक जे काही आपली बैठक होईल त्याच्यामध्ये घ्यावा आणि अशा प्रकारचं 5,000ची एफडी होईल, उरलेल्या पैशात त्यांचं स्वागत होईल. असं जर आपण एक छानसं असं जाळं पिळलं तर खूप मोठं पुण्याचं काम होणार आहे. 9 राज्यामध्ये आपले ब्रांचेस आहेत. पुढे जाऊन 90 देशामध्ये आपले ब्रांचेस जातील असा आशीर्वाद. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी. स्त्री पुरुष समानता नांदावी. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. करू देणार नाही. करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन. त्याविषयी जनजागृती करेन. त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचं जय जयकार उंच आवाजात आणि हात वर करून करायचा आहे. भारत माता की जय. वंदे मातरम. पडाव या मोहिमेचं यश काय आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल. ही मोहीम बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की जी सरकारी आकडेवारी या ठिकाणी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये नगर जिल्ह्याची जी आकडेवारी अजून ती पब्लिश व्हायची आहे, पण ती आकडेवारी अशी आहे की 2017 आणि 18मध्ये आपल्या नगर जिल्ह्याचा स्त्री जन्माचा जो दर होता तो 1,000 म्हणजे 1000 मुलांच्या मागे हा 895 असा होता आणि तो 2022-23 या वर्षामध्ये 914 पर्यंत गेलेला आहे. त्याचबरोबर माता मृत्यूचा दर 45 वरून 28 पर्यंत खाली आलेला आहे आणि हे सगळं यश जे आहे हे या मोहिमेचं आहे असं मला वाटतं. म्हणून आपण परत एकदा सुधाताईंचं या ठिकाणी अभिनंदन करूया. यानंतर महिलांतर्फे आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे स्वप्ना पठारे यांना. सन्माननीय अध्यक्ष, सर्व पाहुणे, सर्व सहकारी बंधू, जीवनात योगायोगाला महत्त्व आहे. जसं आपण जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्र म्हणजेच मोठा महायोगायोग आज आपल्याकडे सुधाताई आलेले आहेत. त्यांनी सुद्धा आपल्या कार्यात मोठं योगदान दिलं आहे. सेवा कार्यात देखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कन्या जन्माचे स्वागत व बेटी बचाव अभियानाच्या त्या आद्य प्रवर्तक आहेत. या अभियानाद्वारे त्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने लाखो कन्या भ्रूण वाचवण्यात मदत झाली आहे.
त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या मुलांचे सुद्धा समाजासाठी मोठे योगदान आहे. असं म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. आपण असेही म्हणू शकतो, जिच्या हाती आर्थिक दोरी ती घराते उद्धारी. महिला वर्गाकडे घरातील आर्थिक बाबींचे नियोजन दिलं तर त्या उत्तम रीतीने जबाबदारी पार पाडू शकते. मोठमोठ्या पदांवर महिला उत्तम रीतीने काम पाहतात. सैन्यात सुद्धा महिला काम करत आहेत. प्रत्यक्ष रणांगणावर जाऊन सुद्धा युद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. महिला दिनाच्या निमित्ताने मी एवढेच म्हणेन की आई म्हणून तिची भूमिका सर्व भूमिकांपेक्षा महत्त्वाची आहे. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणे हे ती स्त्री आपलं कर्तव्य मानते. आजच्या या शुभदिनी केवळ 8 मार्चला महिला दिन साजरा करून नव्हे तर कायम आपल्या समाजात महिलांच्या बाबतीत आदरयुक्त भावना असावी हीच माझी प्रार्थना. धन्यवाद.